असे काही यंत्र असतात मॅम तुमच्याकडे की ज्यामुळे लक्ष्मी येऊ शकते घरामध्ये, किंवा काही अशा यंत्रांबद्दल काय सांग? यंत्र आपल्याकडे जे आहेत, ओके, तुम्ही जर ते सॉल्ट बाथरूममध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये 2 लवंग, विलायची आणि काळी मिरी घालून ठेवलं आणि आठवड्याला ते बदललं, तर तुम्हाला रिझल्ट असा येईल त्याचा. खूप जास्त निगेटिव्हिटी जर असेल तर आठवड्याभरात त्या मिठाचं पाणी येईल. असं झालंय मॅम? तुम्ही बघितलं असं? हो, प्रॅक्टिकल आहेत आणि हे सिद्ध सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सांगते. घुबड मला सांगा की अशुभ मानतो. बरोबर. अगदी ते दिसलं तरी बापरे आज घुबड दिसलं, किंवा नको होतं मला घुबड दिसायला, असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की लक्ष्मीचं वाहनच घुबड आहे. बरोबर. तुम्हाला घुबड दिसलं म्हणजे ग्रोथ आहे. काय आहे हे ऍक्च्युली, की ह्या मोरॅलिटीज काय आहे आणि ह्या कशा एखाद्या व्यक्तीवर परिणाम करू शकतात, एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी ह्या काढू शकतात, तर काय हे सगळं? आणि पास्ट लाईफमध्ये जे आहे तुम्हाला पूर्णपणे तुमचं आयुष्य बघायला मिळतं. आपल्याकडे काही वनस्पती असतात ते आपण सिद्ध करून देतो. त्याच्यानंतर श्रीयंत्रावर काम असतं आपलं, श्रीयंत्र चार्ज करून आपण देतो. त्याच्यामध्ये पण आपण अष्टलक्ष्मी स्थिर करून देतो. नियम असा असतो कुठल्याही मंत्राचा, तो प्रॉपर म्हटला गेला तर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळते. चुकीचा मंत्र म्हटला की तुम्हाला रिझल्ट येणार नाही. मंत्राचा वापरच नाहीये, सिम्बॉल्सचा आहे. बरोबर आहे. मग हे तुमचं आर्थिक असू द्या, बिझनेसला, शारीरिक असू द्या, रिलेशनशिपला असू द्या, जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही घेऊन जाऊ शकता. इतकं पॉवरफुल आहे मॅम? इतकं पॉवरफुल आहे. कॅन्डल मॅजिक एक प्रकार तुम्ही मला सांगितला होता ऑफ द कॅमेरा बोलताना. येस. काय प्रकार आहे मॅम तो? कॅन्डल मॅजिक परत एनर्जीचाच विषय येतो. बिझनेससाठी जर आहे तर ग्रीन कॅन्डल्स असतात आपल्या. ग्रीन कॅन्डल यूज करतो. ब्लॅक कॅन्डल जी असते ती ब्लॅक मॅजिक रिमूव्हल असते किंवा निगेटिव्हिटी रिमूव्ह असते. पती पत्नी मध्ये भांडण आहे किंवा प्रॉब्लेम चालू आहे, यासाठी कोणती कॅन्डल आहे की यासाठी? पिंक कॅन्डल. एक वुल्फ मॅजिक बोललं होतं मॅम तुम्ही, ते काय असतं? वुल्फ मॅजिक म्हणजे वुल्फ असतो आपला कोल्हा, त्यांचे सिम्बॉल दिलेले असतात. सॉल्ट काय काम करतं? चव देण्याचं. हे जनरल झालं. पण त्याचं महत्वाचं काम आहे निगेटिव्ह एनर्जी दूर करणं. तुम्हाला असं जाणवलं याच्यावर काहीतरी झालेलं आहे, निगेटिव्ह एनर्जी झाली आहे, तर तो कोणकोणत्या प्रॉब्लेम मध्ये फसत जातो मॅम? एक तर सगळ्यात आधी व्यक्ती समोर आली की अस्वस्थ होणार. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे कीर्ती राजगुरू मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, काय असतं की आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्या प्रॉब्लेमचं रिझन काय आहे हे शोधण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. आपण कुंडली चेक करतो, आपण घराची वास्तू चेक करतो, पण कधी कधी हे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या आधीच्या जन्मावर पण डिपेंड असतात, त्यासोबतच तुमच्या या लाईफमधल्या कर्मावर पण ते डिपेंड असतात. मित्रांनो, भरपूर अशा मोरॅलिटीज आहेत की ज्या मोरॅलिटीजचा यूज करून तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करू शकता. भरपूर वेळा निगेटिव्ह एनर्जी हा सगळ्यात मोठा इश्यू असतो तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येण्याचा, आणि त्याच निगेटिव्ह एनर्जीला, त्याच खराब एनर्जीला तुमच्या आयुष्यापासून दूर नेण्याचं काम कीर्ती मॅम करतात. त्यासाठी त्या भरपूर साऱ्या मोरॅलिटीजचा यूज करतात. त्या सगळ्या मोरॅलिटीजबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्यामुळे तुमचं परत एक वेळ स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू व्हेरी मच सर. येस. तर मॅम, काय आहे हे ॲक्च्युली, की ह्या मोरॅलिटीज काय आहे आणि ह्या कशा एखाद्या व्यक्तीवर परिणाम करू शकतात, एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी ह्या काढू शकतात, तर काय हे सगळं? मी एनर्जी लेवलवर काम करते. ओके. सगळ्यात आधी एनर्जी जर म्हटलं तर 2 प्रकारच्या एनर्जीज असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ओके. जर तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होते तर नक्कीच तुमचा ओरा चांगला आहे, तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पण जर चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा नको असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत असतील तर काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे. बरोबर. ते तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मग ते निगेटिव्ह एनर्जी ज्यावेळेस आपण ती क्लीन करतो, तुमचा ओरा न्यूट्रल करतो, आणि मग तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आपण पास करायचं काम याच्यातनं करत असतो. बरोबर आहे. हे तुम्ही स्वतः करता? येस येस. तर त्यासाठी कोणकोणत्या मोरॅलिटीज आहे मॅम? त्यांचं जर आपण एक बघायला गेलं तर कोणकोणत्या मोरॅलिटीज आहे की ज्यांचा आपण वापर करतो? सुरुवातीला फक्त नावं सांगा, मग आपण बघू की कसा याचा परिणाम झालाय लोकांवर. याच्यामध्ये एनर्जी लेवल एकदा चेक करते. ओके. त्याच्यानंतर
की हिलिंग मॉडेलिटीज जे म्हणतो आपण, हिलिंग मोरॅलिटी. हा हिलिंग जे असतात, मग याच्यामध्ये तुमचं योग माया, शाल्विक मंत्र रहस्य, ओके. लामा फेरा, मग दस महाविद्या, महाकाली हिलिंग, नंतर करुणा रेकी, उसई रेकी, श्रीराम रेकी, हनुमान रेकी, अष्टलक्ष्मी रेकी, अशा वेगळ्या वेगळ्या रेकीचे प्रकार आहेत. बरं. तर तुम्हाला त्याच्यातली कुठली लागणार आहे याचा सगळं अभ्यास केल्यानंतर तर ती गोष्ट ठरत असते की तुम्हाला कुठलं द्यायचं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एक वर्ड यूज करताय मॅम, हिलिंग. काय होतं ना की आपल्या मराठी लोकांना काय आहे ना की हिलिंग म्हटलं की असं वाटतं की तरी बाहेर देशात ना. तर थोडं एक दोन मिनिटात जर हिलिंग समजवलं तुम्ही आपल्या लोकांना की हे शब्द इंग्लिश आहे, बरोबर आहे, पण प्रोसेस तर आपल्याच पूर्वजांनी काढलाय ना. पूर्वजांनी काढलेली आहे. एखाद्या मंदिरात आपण जातो किंवा एखाद्या देवाचं स्थान आहे आणि तिथे मोरपंखांचा जो बंच असतो आणि त्याच्याने ती व्यक्ती, तिथली जी काही मेन व्यक्ती असते ती आपल्या डोक्यावर तो ठेवते. हो हो. आणि ते फिरवतात आपल्या अंगावरनं की याला आपण झाडा केला. हा, झाडा केला. झाडा केला. हा हा. तोच इंग्लिश शब्द आहे हिलिंग. बरं, ओके. फक्त त्यांनी प्रत्यक्ष तो मोरांच्या पिसारांचा जो गुच्छ आहे तो तुमच्या अंगावरनं फिरवलेला आहे आणि मी तुमच्या एनर्जीला मंत्रांनी हिल करणार आहे विदाऊट टच करता. ओके. तुम्ही समोरच्याला टच नाही करणार, बट मंत्राने ती एनर्जी तुम्ही त्याला द्याल. येस. ज्या एनर्जी त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परिणाम होईल. झाडा करताना काय असतं की ते त्यांचा काहीतरी सिद्ध केलेला मंत्र असतो, ते म्हणत असतात निघून जाऊ दे, चुकीची जी काही एनर्जी आहे ते निघून जाते. 1 2 3 4 5 7 करेक्ट, मागे फिरा 1 2 3 4 7 टाइम्स. इकडे पण सेम आहे. 1 2 3 4 मी मंत्र म्हणणार, सिम्बॉल पास करणार, निगेटिव्ह एनर्जी गेली, जे काही प्रोसेस आहे त्याची. येस येस येस. वेगळं काहीच नाही आहे. आता नवीन शब्द वापरला की लोकांना काहीतरी त्या वस्तूबद्दल, त्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं, म्हणून आपण त्या गोष्टीच्या मागे जातो. हे आलेलं सगळं आधीपासूनच आहे, हे आपल्यातच आहे, पण नव्याने त्याची ओळख होते. नव्याने होते. हे आपल्या भारतातूनच सगळ्या गोष्टी आल्या ना मॅम. आपला भारतच प्रगल्भ होता की सगळ्या संस्कृतींना आपण सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तर आता आपण जे बोललो एनर्जी बद्दल, तर याच्यामध्ये एक पार्ट येतो की भरपूर साऱ्या एनर्जी तुम्ही सांगितल्या आता इथं, म्हणजे मोरॅलिटी सांगितल्या, जसं हनुमानांबद्दल, दस महाविद्या, त्यानंतर शाल्विक मंत्र रहस्य. तर आता याच्यात काय ना की तुमच्याकडे भरपूर लोक येत असतील, तर तुम्ही काही सांगू शकतात का की तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही कसं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले या मोरॅलिटीचा यूज करून? येस. तर कोणाकोणाचे काय प्रॉब्लेम होते किंवा काय, तर त्याबद्दल मॅम थोडं. त्यांनी काय होतं ना की भरपूर आपली ऑडियन्स अशी ना की ज्यांना पैसा हवाय लाईफमध्ये, जे ऑलरेडी कमवत आहेत, बट कसं असतं प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते की मला खूप जास्त श्रीमंत बनायचंय. तर सगळ्या टाईपचे एक्झाम्पल जे तुमच्याकडे आले आजपर्यंत. अगदी. आता पैशांचाच विषय तुम्ही घेतलेला आहे आणि सगळीकडेच पैसा हा खूप महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुमची कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. थोड्या प्रमाणात, जास्त प्रमाणात ती तुम्हाला गरजेचंच आहे. तो फ्लो येणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर एक क्लायंट मुंबई बेस होता आणि शॉप होतं त्यांचं, आणि लोन प्रकार हा खूप झालेला होता त्यांच्याकडे, की वाढलेलं होतं आणि इन्कम सोर्स पूर्णपणे बंद झालेला होता. आणि त्यांचं असं होतं की आता जे काही त्यांचं शॉप आहे ते सेल करून आपण जे देणं आहे ते देऊन टाकूयात, लोन मिटवू. पण ते केल्यावरही त्यांचं लोन शिल्लक राहणार होतं. म्हणजे असंही नव्हतं की तो आकडा मोठा होता बऱ्यापैकी. मग त्यांचा कॉल आला मला की मॅडम असं असं आहे ना, आता मला काय ऑप्शन आहे याच्यामध्ये, तुम्ही काय मार्ग देऊ शकता? तर म्हटलं आता प्रॅक्टिकल विचार करणं गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात आणि आपण एनर्जी लेवलला ज्यावेळेस काम करतो. बरोबर आहे. तर म्हटलं आपण एकदा आकाशिक करून बघूयात. तुम्ही त्यांना बोलला? सजेस्ट केलं त्यांना की आपण आकाशिक करून बघूयात आणि काय याचं उत्तर मिळतं आपल्याला, आपण त्याच्यावर पुढच्या गोष्टी ठरवत. म्हणलं म्हणे चालेल, काहीच हरकत नाही. मग आम्ही ऑनलाईन ते सेशन घेतलं त्यांचं, आकाशिक रेकॉर्ड. फक्त एकच याच्यात की आपल्या ऑडियन्सला ना मॅम आकाशिक रेकॉर्ड 1 मिनिटामध्ये समजावून सांगा, कारण मग कंटिन्यू करू. म्हणजे आकाशिक काही लोकांसाठी नवीन वर्ड असू शकतो. अगदी. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे तुमच्या सोलचं जे रेकॉर्ड आहे, आधीच्या जन्मांमधलं, आधीच्या आणि आतापर्यंतच्या जे काही तुम्ही सोल तुमचं
कर्म करत गेलं, त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहे त्या रेकॉर्ड्सचं जे बुक असतं ते 5th डायमेन्शनला ठेवलेलं असतं. ओके. लायब्ररी असते हा. आणि तिथे आम्ही कनेक्ट होतो. तुमच्या नावानिशी तिथे आम्ही एक अपील करत असतो की ह्या व्यक्तीचा आम्हाला आता आज रेकॉर्ड्स बघायचं आहे, मास्टर प्लीज रेकॉर्ड द्या. आणि त्या व्यक्तीच्या नावाचं ते बुक आम्हाला मिळतं आणि ते बुक आम्ही ओपन केल्यावर त्यांना तुमचे जे काही प्रश्न आहेत आत्ता तुमच्या आयुष्यात आलेले की ते तिथे सांगतो की हे असं ह्या व्यक्तीला आता प्रश्न आहे आणि याचं मास्टर प्लीज उत्तर द्या. तर त्यावेळेस तिथे जे उत्तर मिळतं त्याचं सोल्युशन मिळतं आणि मग ते आपण यांना सांगून ती गोष्ट क्युअर करत असतो. पण एक्झॅक्टली. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही पत्रिका बघितलेली आहे आणि मग इथे तर सगळं ओके ओके आहे किंवा छान आहे आणि तरी पण आम्हाला प्रश्न येतात. ते मग कर्माचा जो भाग येतो आपला, जसं मी म्हटलं की तुमच्या सोलचे कर्म, सोलचे कर्म आहे, बॉडीचे नाही आहे जन्मात. सोलवर तुम्ही बोलताय, सोलवर ते लोकांनी कळलं पाहिजे. हा. तर ते जे काही रेकॉर्ड्स आहे ते आपण तिथे बघत असतो आणि त्याच्यावर हे काम होतं. त्याला आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात. पण आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये तुम्ही जे काही प्रश्न घेऊन जातात त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. पण सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळतात का असं नसतं. जे तुमच्यासाठी चांगलं आहे, जे क्युअर होणार आहे ते मास्टर्स तुम्हाला त्याचे उत्तरं देतात. समजा एखाद्या गोष्टीचा त्रास होणार असेल किंवा जी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची नाहीये, योग्य नाहीये, तर मास्टर्स ते प्रश्नाची उत्तरं देत नाहीत. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. तर याच्या मार्फत आपण त्यांचं बघितलं की नाही की शॉप सेल करण्याची काही गरज नाहीये, तुमचं पुढे बिझनेस तुम्हाला चांगला असेल. मग याच्यामध्ये साईड बिझनेस अजून कुठला, मग तो त्यांना सजेस्ट करण्यात आला. मग म्हणे लोनची फाईल पास होईल की नाही, म्हणलं होईल, येस उत्तर आलं. मग रेमेडीज काही सांगितल्या. मग कॉम्बिनेशन काही आमच्याकडे श्रीयंत्र असतात, काही वनस्पतींचं आम्ही चार्ज करून देतो मंत्रांनी. ओके. त्यांना मग ते सगळं दिलं आम्ही आणि आठवड्याभरातच त्यांची लोनची फाईल पण पास झाली आणि आता पुढचं त्यांचं सुरू आहे छान. आणि जे लोनची फाईल किती महिन्यांपासून अप्रूव्ह होत नव्हती? 6 महिन्यांपासून अप्रूव्ह नव्हती झाली. बट तुम्ही ज्या त्यांना ते रेमेडीज दिल्या. आणि त्यांच्या आकाशिक मध्ये काय निघालं होतं मॅम? काय नाही, शॉप सेल करायची गरज नाहीये, तिथूनच तुम्हाला बिझनेस मिळेल. हो. आणि साईड बिझनेस पण त्यांनी 2 विचारलेले होते, ते पण त्यांना उत्तर त्याची मिळाले. इंटरेस्टिंग आहे. येस, बरोबर. येस. अजून एक्झाम्पल्स बद्दल बोलायचं झालं मॅम, एखाद्या हेल्थ रिलेटेड एक क्लायंट होतं, त्यांना स्पाईनचा प्रॉब्लेम होता. ओके. भरपूर 3-4 महिन्यापासून होता आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केला मला की मला हिलिंग हवंय त्याच्यासाठी. मग त्यांचं एक 8-10 दिवसानंतर आपलं त्यांचं सुरू केलं आणि त्यांची एनर्जी चेक केली आधी मी की काय करायला पाहिजे किंवा किती प्रमाणात मला काम करायला लागेल त्याच्यावर. तर मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं हे तुमचं इतक्या महिन्यांचं आहे तर आपल्याला मिनिमम 11 दिवस तरी तुम्हाला हिलिंग लागेल याची. त्या लेडीला तुम्ही बोलला? येस. त्यांना सजेस्ट केलं की तुम्हाला 11 दिवसाची हिलिंग लागेल. तर ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग आम्ही हिलिंग सुरू केलं. लिटरली 3 दिवसात त्यांचं स्पाईनचा पेन पूर्णपणे गेला. 3 दिवसामध्ये गेला. 4थ्या दिवशीची हिलिंगची गरज पण नाही पडली. काय हिलिंग, काय ऍक्च्युअली ती प्रोसेस काय होती मॅम जे तुम्ही केलं? म्हणजे सगळंच नाही पण काय केलं गेलं त्याच्या? ऍक्च्युली याच्यामध्ये काय असतं की हिलिंग म्हणजे मंत्रांना कन्वर्ट करतात सिम्बॉलमध्ये. मंत्रांना सिम्बॉल मध्ये आपण कन्वर्ट करतात, ऑलरेडी केलेलं आहे आणि ते आपण त्यांच्यापर्यंत पास करत असतो हिलिंग मार्फत. बरं. ते सिम्बॉल ते स्थिर करायचे असतात त्यांच्या 7 चक्रावर, त्यांच्या ओऱ्यामध्ये. ओके. चक्र डिस्टर्ब असतील ते बॅलन्स होतात असं. ओके. मग किती वेळाची हिलिंग आहे, किती दिवसाची हिलिंग आहे, किती मंत्र तो स्ट्रॉंग आहे, तुमची साधना किती आहे हिलरची, तुमची ते तुम्ही देणार आहे त्यांना. मग ती कशी ठरते साधना तुमची, कशावरून ठरेल? सिम्बॉल किती पास करतोय तुमच्या मनात साधना करताना किंवा सिम्बॉल घेताना इतर कुठले विचार आहेत का. मग तुमची जर भावना आहे की मला लोककल्याणासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देतं. बरोबर. तुम्हाला जर तुम्ही ठरवलंय दुसऱ्यांसाठी काम करायचं आहे तर तुम्ही एक माध्यम झालेले आहात आणि ती एनर्जी तुम्हाला भरभरून मिळणारच युनिव्हर्स कडून. कुणीही नाही बनू शकत हिलर, त्याला एक साधना लागते. शिकू नाही, बनू नाही शकत म्हणण्यापेक्षा शिकू प्रत्येक व्यक्ती शकतो. शिकायला कुठल्याही व्यक्तीला बंधन नाहीये, पण ऍज अ प्रोफेशन किंवा ते तितक्या प्रमाणात काम करणं हे तुमच्या सोलचे कर्म किंवा सोलची प्युरिटी किंवा तुमचा सोल पर्पज. बरोबर. तुमच्या सोलचं या शरीर धारण करण्यामागचं कारण काय आहे, मी ह्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचते. तर माझं सोल पर्पजच हे होतं की मला हील करायचं, लोकांना बरं करायचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने शिकलं तर अगदीच चांगलं आहे. प्रत्येक
प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रश्न असतात किंवा स्वतःला प्रश्न असतात. तुम्ही स्वतःला तर हील करू शकता, नाही दुसऱ्यांना, पण स्वतःसाठी तर तुम्ही शिकू शकतो. आणि अगदी सोप्या गोष्टी आहेत. खूप खूप त्याला कॉम्प्लिकेटेड आहे, खूप दिवसांचं आहे असंही काही नाही. फक्त तुम्हाला थोडंफार ध्यानाची प्रॅक्टिस पाहिजे. मी शिकलो तर मलाही ते करता येईल. कोणीही करू शकतं. अरे वा. कोणीही करू शकतं. येस. एखादी व्यक्ती वारली किंवा तिने सुसाईड केलंय, एक ऑफ द कॅमेरा बोलताना आपण एक एक्झाम्पल हे केलं विदाउट टेकिंग एनीवन्स नेम, आपण जर ते एक्झाम्पल तुम्ही सांगू शकले की त्याबद्दल, ती एक मुलगी होती 19-20 वर्षाची, त्याबद्दल तिचं सुसाईड केस होती ती. ओके. आणि कळतच नव्हतं आई वडिलांना की एक्झॅक्ट तिला कोणी पाडलंय का ती पडलीये टेरेसवरून, हा त्यांचा प्रश्न होता. आणि ऑलरेडी त्यांनी उडी मारली होती तिने, म्हणजे जे आपल्याला पर्यंत कळालं ते. हो. तर तिथे असं होतं की त्यांच्या आई वडिलांनी ऑलरेडी पास्ट लाईफ केलेलं होतं माझ्याकडे येऊन, आणि त्यांना तो सीन पूर्णपणे माहिती होता, फक्त त्यांना ते कन्फर्म करायचं होतं. आता याच्यात परत एक गोष्ट, त्यांनी आकाशिक नंतर केलं. हो. पास्ट लाईफ आणि आकाशिक यातला काय डिफरन्स? आकाशिक मध्ये असं असतं की पर्टिक्युलर तुम्ही जे क्वेश्चन घेऊन जातात त्याचे तुम्हाला उत्तर मिळतात. जे मी विचारेल समजा की हे असं कसं होतं, ते कसं होतं, त्याचं मला आन्सर मिळणार. आणि पास्ट लाईफ मध्ये जे आहे तुम्हाला पूर्णपणे तुमचं आयुष्य बघायला मिळतं. आधीच्या जन्मी मी काय होतो. मग ते किती असू शकतं, 5 जन्म, 10 जन्म, 20 जन्म, आपण असं जाऊ शकतो त्याला. एखादा आजार आहे तो तुमचा पास्ट लाईफ मधून तुम्ही घेऊन आलेले आहात, इथे खूप औषध पाणी करता आहात, सगळ्या गोष्टी सगळ्या अँगलने तुम्ही त्याला क्युअर करण्याचा प्रयत्न करत आहात, पण तो होत नाहीये. तर त्याचं आन्सर कुठेतरी तिकडे तुम्हाला मिळू शकतं, आणि 100% मिळतं, आणि तिथे तुम्हाला सोल्युशन पण मिळतं. आता एखादी कमी वयाची व्यक्ती आहे, गुडघेदुखी आहे, ह्याला हिप्नो हिल प्रकार म्हणतात. हिप्नो हिल. ओके. तुम्हीच तुमचा आजार बरा करणार तुमच्या पास्ट. येस होतं. तर एक होतं आमचं की साधारण 30 वय असेल त्या लेडीजचं, आणि गुडघेदुखी खूप होती अचानकच, काही कारण नाही. डॉक्टरांकडे दाखवलं, काही प्रॉब्लेम नाही. पास्ट लाईफ मध्ये की तिथे जे होतं की बर्फाळ जो प्रदेश होता तिथे त्यांचं वास्तव्य होतं, आणि त्यांना तो त्रास होता. फ्रीज जे होतं, बरोबर. तर तिथले ते होतं. मग सोल्युशन असं आलं की गरम पाण्याने शेक. बरं. मग ते त्या याच्यामध्येच आम्ही ते करून घेत असतो, ते हिलिंग मध्ये. आणि 5 मिनिटात ती लेडी चालायला लागली. होतात या गोष्टी. आपल्या परत एक्झाम्पल कडे जर आपण आलो, तर मुलीने सुसाईड केलं होतं आणि तुमच्याकडे आले, त्यांनी तुमच्याकडे पास्ट लाईफ रिग्रेशन त्यांनी दुसरीकडे केलेलं होतं. त्यांना कन्फर्मेशन हवं होतं की हे परफेक्ट आलेलं आहे की उत्तर. येस. तर मग त्यांनी ते केलं, आणि त्या लेडीला, त्या मुलीच्या आईला सगळं माहिती होतं. त्यांनी मला काहीही सांगितलेलं नव्हतं की हे मला माहिती आहे. आणि मग की ते सुसाईडच होतं हे कन्फर्म झालं. तिच्या ज्या काही इच्छा होत्या आणि ज्या त्यांच्या गोष्टी तिच्या बाबतीतल्या, त्या केसच्या बाबतीतल्या अडकलेल्या होत्या, त्या सगळ्या तिला माहिती होत्या त्या सोलला. तर सोल कनेक्शन केलं. सोल कनेक्शनवर मग त्या मुलीला आली. ती मुलगी रडत होती, खूप रडत होती. मुलगी 19 वर्षाचीच होती. ते लाईव्ह होतं, तिच्या आई-वडील तुमच्या सोबत बसलेले. येस. आणि की विचारलं मग तिला की सुसाईड होतं की काय प्रकार होता. मग तिने सांगितलं की नाही, हा सुसाईड होता, मला राग आलेला होता, मला राग कंट्रोल झाला नाही, आणि आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये वाद झालेला होता. ओके. तर तो वाद खूप टोकाला गेला आणि मी वरतून उडी मारली. मग म्हणे आता याच्यामध्ये मेन रोल कोणाचा आहे. तिने त्या व्यक्तीचं नाव पण सांगितलं, पण तिने हेही त्याच्याबरोबर सांगितलं की माझी पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चूक आहे, तर याला कोणालाही दोषी धरण्याचं काही कारण नाहीये. बरोबर आहे. मग बऱ्याच वेळेस तिचं ते 9 महिने वगैरे ती केस चाललेली होती. त्यांना हे मिळत नव्हतं, त्याचं सॉल्व्ह होत नव्हती. तर मग तिला विचारलं की हे सॉल्व्ह नाही होते, काय प्रॉब्लेम आहे. तर रिपोर्ट्स तिचे थांबवून ठेवलेले होते, मिळतच नव्हते रिपोर्ट्स डॉक्टरांकडून. ओके. तर मग ती म्हणे ते रिपोर्ट्स पण माझे मीच थांबवलेले आहेत. तर आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला नाही सांगायच्या आई वडिलांना म्हणा, किंवा एक्सपोज करायच्या नाहीयेत. मग म्हटलं मग तुझा आता काय निरोप आहे यांच्यासाठी. तर ह्या केसच्या मागे न लागणे, आणि माझी चूक आहे ही मी मान्य करते, आणि तुम्ही हे सोडून द्या कोणालाही त्रास देणं किंवा ही केस चालवणं, बस माझी एवढीच इच्छा आहे.
म्हणजे तुझी सगळ्यात मोठी जी आयुष्यातली की काय असं होतं की आमच्याकडून पूर्ण नाही झालं, बरोबर. तर तिने तो लग्नाचा सीन दाखवला. तुम्हाला दिसला तो हो 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 येस. साऊथ इंडियन टाईप लग्न होतं भरपूर, पण त्या लग्नाच्या सीनमध्ये टुमदार कौलारू घर होतं, छान केळीची झाडं वगैरे असं सगळ्या गोष्टी. खूप कमी लोकांमध्ये लग्न होतं, पण नवरदेव नवरीच नाही त्या लग्नात. असं का मॅम? सोलच नाही ना, ज्याचं लग्न ते दाखवते ते सोल, ती व्यक्तीच तिथे नाही, बरोबर. ते सोल मध्ये आहे आता. आणि नवरदेवच नाही, ती सोल असल्यामुळे विषयच येत नाही. तिला ते लग्न अपेक्षित होतं ह्या टाईप, ती हे सांगण्याचा प्रयत्न करत तिला असं हवं होतं तिला. आणि भरपूर दागिने ती दाखवते. येस, गोल्ड. ते एक तो, मग मी म्हंटल हे असं ती दाखवते म्हटलं, तर ते रडायला लागले ते. म्हणजे आणि त्यांना माहिती होतं ना, ती कायम म्हणायची तिच्या वडिलांना की सोनं मला हवंय आणि भरपूर प्रकारचे दागिने, जेवढे प्रकार असतील तेवढे मला प्रकारातले ते दागिने मला पाहिजे, आणि साऊथ इंडियन टाईप. आणि तिला गावी लग्न करायचं होतं, ती हे पण सांगायची. घरासमोर जे म्हणतो ना आपण, असं ते एक हे होतं. त्याच्यानंतर तिचे काही ड्रेस होते, तिथे कलर मला सांगत होते की दाखवत होती ते मला पाहिजे आहेत. मग ते एक विधी त्यांना सांगितलं, ते तिला परत केले ते. त्याच्यानंतर तिला काही खायचं आहे का, तर तिला गोड आवडायचं, मोतीचूरचे लाडू. ओके. म्हणे मग आता तुला कसे द्यायचे ते आम्ही. मग तिने सांगितलं असं असं हनुमानाचं मंदिर आहे, तिथे ते तुम्ही द्या. मग तिच्या आई वडिलांनी नंतर सांगितलं मला की ती ज्या वेळेस घरी यायची तर त्या मंदिरामध्ये ती दर्शनाला जायची, आणि त्या एकच मंदिरात ती जायची, इतर ठिकाणी कुठेच जात नव्हती. आणि मोतीचूरचे लाडूच ती घेऊन जायचे. बरोबर आहे. अशा सगळ्या गोष्टी. आणि घर दाखवलं तिने की हे घर आहे बा असं. तर ती सांगायची कायम वडिलांना की हे घर तुम्ही फ्लॅट हा चेंज करा, मला हा आवडत नाही. बरोबर. हे ती सांगत होती. नंतर की त्यांनी एक विचारलं की आता ती कुठे आहे हे सांगा. तुम्हाला विचारलं? हो हो हो. आई वडिलांनी विचारलं की आता ती एक्झॅक्ट कुठे आहे मॅडम, हे तुम्हाला सांगता येईल का. म्हणलं हो. एक छान झाड होतं, झाडाखाली गोल गुळगुळीत असा मोठा दगड असतो, हिमाचल प्रदेशात नदीच्या काठी बघा गोल दगड असतात. करेक्ट. त्या दगडावरती बसलेली होती. म्हणलं हा सीन तर काय आपल्याकडचा दिसत नाहीये, हा बाहेरचा आहे. तर मग असं म्हणजे हो मॅडम, तिला हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्याची किंवा तिथे घर घेण्याची राहण्याची इच्छा तिची होती बा अशी. म्हणे तिने ड्रेस कुठला घातलेला आहे तो आम्हाला सांगा. म्हटलं लखनवी कुर्ती आहे आणि लेगिन्स आहे. म्हणजे ती ज्या दिवशी गेली त्या दिवशी तोच तिचा पेहराव होता. अरे, असं सगळ्या गोष्टी ते म्हणजे हे खूप रिलेटेबल होऊन गेलं पॅरेंट्सला, आणि म्हणजे कन्फर्मेशन मिळालं. येस. मॅम, तुम्ही या हे जे करतात आकाशिक आणि पास्ट लाईफ, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करतात? येस, दोन्ही गोष्टी करते. आता एखादा क्लायंट आलेला आहे प्रश्न घेऊन आणि उत्तर हवंय, त्यांचं सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत, पत्रिका बघून झालेली आहे, किंवा छोटे मोठे जे काही उपाय असतात. बरोबर. एखादा बिझनेस साठी आलेला आहे, त्यांचं सगळं करून झालेलं आहे, पण तरी रिझल्ट येत नाही, आणि माझ्यापर्यंत जर आलं तर मग मी सुचवेन की तुम्ही एक तर सगळ्यात आधी आकाशिक करा. मग आकाशिक करायचं तर मी तुमच्यासाठी आकाशिक करणार, ध्यानस्थ मुद्रेमध्ये जाऊन तुमचं ओपन करून, रेकॉर्ड्स ओपन करून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. ओके. पण याला दुसरा ऑप्शन अजून असा आहे की तुम्ही स्वतः पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता पास्ट लाईफ मध्ये जाऊन. मग ते तुम्हाला मी तुमच्या पास्ट लाईफ मध्ये घेऊन जाऊन ती गोष्ट हील करणं, बरी करणं. हील करणं म्हणजे बरं करायचं ती गोष्टीला. ओके. किंवा रिपेअर करणं, उत्तरं मिळवणं, आपण ती गोष्ट तिथे करू शकता. ओके. मग पास्ट लाईफ जे आहे, पास्ट लाईफ आणि आकाशिक, हे दोन्ही ऑनलाईन येऊ शकतात की? हो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही होतात. दोन्ही होऊ शकतात. ओके. आता मोरॅलिटीज कडे जर आलो आपण, तर मोरॅलिटीज मध्ये तुम्ही काय काय करतात, आणि तसं शाल्विक मंत्र रहस्य आहे तर त्याबद्दलही सांगा, ते काय ऍक्च्युली, आणि त्याच्यासोबत बाकी मोरॅलिटीज पण. सिक्वेन्स वाईज सांगते, मग डिटेल आपण घेऊया. येस. सगळ्यात आधी आकाशिक, त्याच्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन, ओके, हिप्नो हिल, त्याच्यानंतर मग हिलिंग मॉडेलिटीज मध्ये आपल्याकडे येतं योगमाया, ओके, शाल्विक मंत्र रहस्य, लामा फेरा, दस महाविद्या, महाकाली हिलिंग, करुणा हिलिंग, नंतर मग करुणा रेकी, नंतर उसई रेकी, असे सगळे रेकीचे प्रकार असतात. हनुमान रेकी, श्रीराम रेकी, अष्टलक्ष्मी रेकी,
इतके सगळे प्रकार moralities मधले. प्लस आपल्याकडे काही वनस्पती असतात ते आपण सिद्ध करून देतो. त्याच्यानंतर श्रीयंत्रावर काम असतं आपलं, श्रीयंत्र चार्ज करून आपण देतो. त्याच्यामध्ये पण आपण अष्टलक्ष्मी स्थिर करून देतो. अष्टलक्ष्मी स्थिर करणं म्हणजे काय, की 8 लक्ष्मी म्हणजे काय, की 8ही दिशांनी पैसे का नाही, लक्ष्मी एका ठिकाणावर एका जागेवरूनच येणार आहे. पण संततीसाठीच जे आहे ती पण लक्ष्मी आहे. तुमचं अन्नधान्य ती पण लक्ष्मी आहे. म्हणजे तुमच्या 8ही दिशांनी तुम्हाला जे काही प्रश्न आलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे, तर ते आपण त्या श्रीयंत्रामार्फत अष्टलक्ष्मी स्थिर करून आपण ते यंत्र त्यांना देत असतो. तर आता शाल्विक मंत्र रहस्य ही जी मॉरॅलिटी, तर हे काय ऍक्च्युली, म्हणजे याच्यात की मंत्रांचा वापर करून आपण एखाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह. येस, सांगते तुम्हाला. SK सैनी सर जे आहेत ते जनक आहेत हिलिंग मॉडेलिटीचे. ओके. तर त्यांनी हे लामा फेरा, शाल्विक मंत्र रहस्य, नंतर तुमचं करुणा रेकी, उसे रेकी, रेकीचे जेवढे प्रकार आहेत हे त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत आलेले आहेत. बरोबर. तर 4.5 लाख मंत्रांचा संच होता. त्याचं कन्व्हर्टेशन सिम्बॉलमध्ये झालेलं आहे, 450 सिम्बॉलमध्ये. ओके. आणि शाल्विक मंत्र रहस्य साधना, याचं नाव जे आहे शाल्विक मंत्र रहस्य साधना. तर शाल्विक नावाचे एक तपस्वी होते. ओके. तर त्यांनी तपस्या करून की मला जगामध्ये एवढे प्रश्न आहेत तर ते मला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणून ते तपस्येला बसले आणि शिवाची साधना केली, महादेवाची साधना केली. आणि की मला काहीतरी अशी शक्ती द्या किंवा काहीतरी असा उपाय सुचवा की लोकांचे मी प्रश्न सॉल्व्ह करू शकेल. मग त्यांनी मंत्र दिले. एक मंत्र शिवानी शाल्विकांना समजून सांगितला की आजारपण असेल तर हा मंत्र, आर्थिक असेल तर हा मंत्र, असं ते 4.5 लाख मंत्रांचा संच तो शाल्विक तपस्वी जे आहेत त्यांच्यापर्यंत तो आला. आणि मग ते वापरायला लागले. मग त्यांचे शिष्यगण होते. तर शिष्यांना तो मंत्र पास झाला पुढचा, की विद्या अशी पुढे पास होत असते. कुठली पण विद्या काही आपण थांबून ठेवू शकत नाही, कारण तिचा उपयोग जर तुम्हाला करायचा आहे किंवा ते वाढवायचं असेल तर त्यांच्या शिष्यांपर्यंत तो मंत्र गेला. पण नियम असा असतो कुठल्याही मंत्राचा, तो प्रॉपर म्हटला गेला तर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळते. चुकीचा मंत्र म्हटला की तुम्हाला रिझल्ट येणार नाही. आणि मग ते असं होत गेलं की पुढे पुढे जसा मंत्र सरकत गेला, पास होत गेला, की रिझल्ट येत नव्हते. आणि मग शाल्विकांपर्यंत परत तो मेसेज की हातकाम नाही करते. बरोबर. मग आता काय? मग त्यांनी परत शिवाची साधना केली. ओके. शिवाची साधना केली किंवा म्हणे आता नाही, आपण असं करूयात, याचं कन्व्हर्टेशन आपण सिम्बॉल मध्ये करून टाकूयात. सिम्बॉल चुकणार नाही, तो काढायचा आहे ना. ओके. हा. तर मग ते कन्व्हर्टेशन त्याच्यामध्ये झालं, मंत्रांचं सिम्बॉल मध्ये कन्व्हर्टेशन झालं. आणि मग ते आता 4.5 लाख मंत्र आणि 4.5 लाख सिम्बॉल कसे, म्हणून मध्ये 450 सिम्बॉल मध्ये कन्व्हर्टेशन झालं. 4.5 लाख मंत्रांचं 450 सिम्बॉल मध्ये कन्व्हर्टेशन झालं. आणि परत मग सेम गोष्ट झाली पहिल्यासारखीच, की त्यांच्या शिष्यांपर्यंत सिम्बॉल गेले, ते पास करत गेले आणि छान रिझल्ट यायला लागला. बरोबर. आणि मग असं झालं की आता हे आपण जे गुप्त रहस्य पुस्तक ग्रंथ, त्यांनी तो ग्रंथ केला ना. बरोबर. की हा आपण आता मिळवायचा. आणि ते गुप्त असल्यामुळे फक्त शाल्विक काय करायचे, जेवढी गरज आहे तो सिम्बॉल तेवढा काढून द्यायचे. ओके. बुकचे होल्डर ते होते. पण मग पूर्वी काळापासून होतं की कब्जा मिळवणं हा जो विषय होता, त्यावेळेस पण तसंच होतं की हा आपल्याला याचं मिळालं पाहिजे, हे बुक मिळालं पाहिजे, म्हणून त्यांच्या जीवावर काहीतरी होणार आहे, जीवाला त्यांच्या ते बुक त्यांच्याकडून. येस. मग त्यांनी परत शिवाकडे गेले. मग शिवांचं मग महामृत्युंजयची साधना त्यांनी केली. आणि मग ते कवच धारण केलं की नैसर्गिक पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या झाल्या आणि त्रास झाला नाही. आणि म्हणून मग ज्यावेळेस शाल्विक मंत्र रहस्याची ज्यावेळेस साधना किंवा हिलिंग करतो, तर आधी महामृत्युंजय मंत्राचा जाप असतो. किती वेळा? 16 वेळेस असतं ते. ओके. आणि या मंत्रामुळे काय होऊ शकतं एखाद्याच्या लाईफ मध्ये? परत मी तुम्हाला सांगते, मंत्राचा वापरच नाहीये, हिलिंग सिम्बॉल्सचा आहे. बरोबर आहे. मग हे तुमचं आर्थिक असू द्या, बिझनेसला, शारीरिक असू द्या, रिलेशनशिपला असू द्या, जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही घेऊन जाऊ शकता. इतकं पॉवरफुल आहे मॅम? इतकं पॉवरफुल आहे.
आणि विशेष म्हणजे ही डिस्टन्स हिलिंग असते, समोरासमोर हिलिंग केली जात नाही. शाल्विकची yes. सिम्बॉल्स थ्रू केली जाते. सिम्बॉल थ्रू पण, आणि ती व्यक्ती समोर नाही नको पाहिजे. नको पाहिजे. ओ आता समजा मी आहे तर माझी साधनेची जी जागा आहे त्या जागेवर मी हे हिल करणार, त्या साधनेला बसावं लागणार. बरोबर. तेव्हा वाक्यातच आलं शाल्विक मंत्र रहस्य साधना. करेक्ट. मग आपण उलट यायचं आहे, आधी साधना करायची आहे की ह्या व्यक्तीला हा प्रश्न आहे, मग तो मंत्र, मग तर रहस्यातनं सिम्बॉल, आणि मग शाल्विकचं शिक्कामोर्तब. ओके. आलं लक्षात? येस. आणि 300 सिम्बॉल असतात याच्यामध्ये. 450 सिम्बॉलचं जे आहे 4.5 लाख मंत्राचं कन्व्हर्टेशन झालेलं आहे 450 सिम्बॉल मध्ये. करेक्ट. 300 सिम्बॉल वापरतात सात्विक लोक, 150 सिम्बॉल वापरतात तामसिक लोक. तामसिक म्हणजे जादूटोना, निगेटिव्ह एनर्जीज. निगेटिव्ह एनर्जी नाही, जे स्मशानकाली किंवा स्मशानातनं पूजा अर्चा करून जी गोष्ट केली जाते, क्रिया केली जाते, तामसिक. ते तामसिक. ते निगेटिव्ह लोकांसाठी केलं जातं. तसं नाही आहे याचा काही अर्थ? तसं नाहीये, पण ते तंत्र आहे ना मॅम? तंत्र म्हणून हे पण तंत्रच आहे, पण सात्विक आहे. सात्विक आहे. सात्विक तंत्र आणि तामसिक तंत्र. तामसिक मध्ये काय बोकस लागतात, तुमचे कवटी लागते, तुमचं कोंबडा लागतो, अजून काही प्राणी पक्षी जे आहेत ते तुम्हाला बळी द्यायला लागतात. इथे आपलं तसं नाहीये. हे सात्विक मध्ये आपण जे देवाला नैवेद्य दाखवतो, फळांचा असू देत किंवा आपल्या घरातल्या गोडाचा नैवेद्य असू देत, बरोबर आहे, हे सात्विक तंत्र. हे सात्विक झालं. त्याला इथे कोणाचा खून नाही करायचा, काही नाही. तर हे 300 जे सिम्बॉल आहेत ते आपण वापरत असतो. आणि हे मुख्य जे 450 सिम्बॉल आहेत, इतर ज्या मी तुम्हाला हिलिंग मॉडेलिटीज सांगितल्या त्याच्यामध्ये ते थोडे थोडे आलेले आहेत. आता 12 सिम्बॉल जे आहेत ते लामा फेरामध्ये आलेले आहेत. 3 सिम्बॉल जे आलेले आहेत तुमचे हुंकार विथ हालिम, हे पण सैनी सरांचंच आहे. ओके. तर त्याच्यामध्ये ते टाकलेले आहेत. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये शाल्विक मध्ये तर तुम्हाला 300 सिम्बॉल मिळतात, आणि याच्यामध्ये नंबर्स घ्यायला लागतात आपल्याला. ओके. हिलिंग साठी नंबर्स घ्यायला लागतात, आणि 100 सिम्बॉलचे 3 सेट असतात. ओके. आता फॉर एक्झाम्पल 5 नंबर मला मिळालेले आहेत, 1 ते 100 मधले 5 नंबर्स कुठले पण मिळाले, मग ते सेट ए मधून पण 5 घ्यायचे, सेट बी मधून पण 5 घ्यायचे, सेट सी मधनं पण 5 घ्यायचे, आणि मग त्यांची हिलिंग असते. बरोबर. कॅन्डल मॅजिक एक प्रकार तुम्ही मला सांगितला होता कॅमेरा बोलताना. येस. काय प्रकार आहे मॅम तो? कॅन्डल मॅजिक परत एनर्जीचाच विषय येतो. आता जसं हिलिंग आहे, समोरची व्यक्ती समोर नाहीये ज्याला आपल्याला हिलिंग करायचं आहे. म्हणजे एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, इनफॅक्ट एक सिंपल भाषेमध्ये. येस. तो आपल्या समोर नाहीये. तर मग आपण काय होतो, एनर्जीनेच हिल करतो ना. तर ही पण एनर्जीच असते. ओके. मग आता स्पेल कास्टर जे असतात, म्हणजे तुम्ही स्पेल कास्टर? येस, स्पेल कास्टर. तर मी पण तुमच्यासाठी करू शकते, आणि मी तुम्हाला पण सांगू शकते की तुम्ही पण हे करू शकतात. तर ह्या दोन्ही गोष्टी होतात. हिलिंग मध्ये काय असतं की मी एकटीच करू शकते. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही दोन्ही करू शकता, स्पेल कोणी पण करू शकता. तर बिझनेस साठी जर आहे तर ग्रीन कॅन्डल्स असतात आपल्या. ग्रीन कॅन्डल यूज करतो. ग्रीन कॅन्डल असतात. मग त्याला एक मनी ऑइल बनवलेलं असतं आपण, आम्ही ते पण देतो चार्ज करून. तर ते तुम्ही हाताला पण यूज करू शकतात. जे बिझनेसवाले लोक असतात ते तुमच्या शॉपवर जाण्याच्या आधी म्हणा, किंवा शॉपवर गेल्यावर म्हणा, किंवा बिझनेसच्या तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते हातावर ते घेतलं, तुमचं प्रोसेस असते ती सांगितली जाईल. ओके. तर ते मनी अट्रॅक्शन ऑइल येण्यासाठी त्याचा फायदा होतो. येस. आणि ग्रीन कॅन्डलला ते आपण लावलं, मग ती प्रोसेसने ते तुम्ही कॅन्डल पेटवायला सुरुवात केली. 11 दिवसाचं हिलिंग, 21 दिवसाचं हिलिंग, की तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे व्हायला लागतात. ही मॅजिक होतं म्हणजे कॅन्डल मॅजिक. ओके. कॅन्डल हिलिंग. मग जसं तुम्ही ग्रीन कॅन्डल बोलल्या बिझनेस साठी, अजून ब्लॅक कॅन्डल जी असते ती ब्लॅक मॅजिक रिमूव्हल असते, किंवा निगेटिव्हिटी रिमूव्ह असते. म्हणजे एखाद्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी करण्यासाठी आपण ब्लॅक कॅन्डल यूज करतो. एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या घरामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या तुमच्या फॅक्टरीमध्ये, किंवा पहिले खूप छान ग्रोथ होती, प्रोग्रेस होती कंपनीची, बरोबर, थोडक्यात, आणि ती एकदम थांबलेली आहे, ती आपल्याला तिथली निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी आपण ब्लॅक कॅन्डल जर यूज केली तर तुमचं त्याच्यातनी रिमूव्ह होता. पती पत्नी मध्ये भांडण आहे किंवा प्रॉब्लेम चालू आहे, यासाठी कोणती कॅन्डल आहे की यासाठी? पिंक
पिंक कॅन्डल, लव्ह रिलेशनशिप कॅन्डल त्याला म्हणतात. याचा फरक पडतो मॅम. Yes. याचा तुम्ही जेव्हा ती प्रोसेस करता हो, हो. तर त्याच्यानंतर याचा प्रॉपरली फरक पडतो. पण ती विधी पण तुम्हाला प्रॉपरलीच केली गेली पाहिजे. हा काही गोष्टींचे नियम असतात, हा त्या नियमाने ते सगळ्या गोष्टी केल्या की तुम्हाला रिझल्ट येणारच आहे. येणार. एक वुल्फ मॅजिक बोलले होते मॅम तुम्ही, ते काय असतं? वुल्फ मॅजिक म्हणजे वुल्फ असतो आपला कोल्हा. कोल्हा, त्यांचे सिम्बॉल दिलेले असतात आणि एक सर्कल टाईप असतो सिम्बॉल त्यांचा, आणि त्या सिम्बॉल मध्ये तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्ही लिहायची आहे आणि वुल्फला सांगायची आहे. ओके. वुल्फ मॅजिक बिगिन्स नाव हे चॅन्टिंग केलं की तुम्हाला रिझल्ट त्या पद्धतीने यायला लागतात किंवा त्या गोष्टीचे मार्ग मोकळे व्हायला लागतात. वुल्फचा काय इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वुल्फ कसं काम? एनर्जी लेवल त्यांची खूप जास्त हाय असते. ओके. जसं आपण कुत्रा जरी घेतला, हा, श्वान पथक जे आहे, स्पेशली आपण श्वान पथक जे काम करतं कोणासाठी करतं? पोलिसांसाठी करतं. मग का त्यांनी त्याला घेतलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? कारण त्यांच्याकडे तो गुण आहे, सेन्सेस त्यांचे खूप हाय. त्याच्यापेक्षा जास्त हाय वुल्फचे असतात, खूप जास्त हाय असतात. आऊल मॅजिक पण तसंच असतं. आणि हे सगळं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, पण आपण त्याचा वापरच करत नाही. सगळं दिलेलं आहे. हे थोडं एक्सप्लेन करा ना हा पार्ट. जसं औल घुबड म्हणतो आपण. हो, घुबड मला सांगा की अशुभ मानतो. बरोबर. अगदी ते दिसलं तरी बापरे आज घुबड दिसलं, किंवा नको होतं मला घुबड दिसायला, असं होतं. पण तुम्हाला माहितीये का की लक्ष्मीचं वाहनच घुबड आहे. बरोबर. तुम्हाला घुबड दिसलं म्हणजे ग्रोथ आहे, कळत नाही तुम्हाला. माझ्या स्वतः ऑफिसमध्ये मी घुबड स्थापन केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक छान उदाहरण देते मी तुम्हाला. हो मॅम, सांग. गाडी आहे आपली गाडी आपण आपल्या घरासमोर लावतो. बरोबर. आपल्या कंपाऊंड मध्ये आपल्या घरासमोर लावतो आणि आपण घरात आहे. आपल्याला माहिती आहे ती जी गाडी आहे ती सेफ झोन मध्ये आहे, किंवा आपल्याला कुठेही जायचं तर आपण त्या गाडीचा वापर करून पटकन जाऊ शकतो. बरोबर आहे. पण तीच गाडी जर एखाद्या समोरच्या किंवा 2-4 घर सोडून तुम्ही लावली, सारखं 4 वेळेस बघायला जाणार माझी गाडी ओके आहे. बरोबर. कोणी पंक्चर तर नाही केली ना, कोणी नेली तर नाहीये ना. राईट. बरोबर. तुम्ही जर लक्ष्मीचं वाहनच तुमच्या घरी आणून ठेवलं तर लक्ष्मी बाहेर जाईल का? नाही. तिला माहिती ना माझं वाहन इथे आहे, फिरणार नाही. तुम्हाला लक्ष्मी स्थिर करायला आधी तिचं वाहन स्थिर करा, आपोआप लक्ष्मी येईल. बरोबर. बेसिक गोष्टी आहे आपल्याच हिंदू सनातनी धर्मामध्ये, इतक्या बेसिक गोष्टी आहे, आपण त्या सोडून वर चालतो. तुम्ही बेसिक पासून या. बरोबर आहे. बेसिक गोष्टी करा. करेक्ट. मी मॅजिक सॉल्ट बद्दल बोलणार आहे थोडस. सॉल्ट काय काम करतं? चव देण्याचं. हे जनरल झालं. पण त्याचं महत्वाचं काम आहे निगेटिव्ह एनर्जी दूर करणं. आपण अन्नात घालायचं प्रकारच तो होता. आधी पूर्वी काय होतं, फळं खायचे लोक. हे नंतर इनेशन झाले ना, पदार्थ बनवणं, मीठ घालणं, तिखट घालणं, मसाला घालणं. हो बरोबर. नंतरचे इन्व्हेन्शन आहे ना, फळं खायचे. राईट. मग त्या पदार्थामध्ये समजा आपण मीठ घातलेलं आहे, तर जी काही निगेटिव्ह एनर्जी आजूबाजूची, ती जी इच्छा झाली ते अन्न खायची, त्या एंटिटीची, बरोबर, मीठ घातल्यावर ती संपली का? मग ते अन्न तुमच्यासाठी ओके झालं ना. बरोबर. मग तेच मिठाचा यूज जर आपण आंघोळीसाठी केला किंवा वास्तूसाठी केला, बिझनेस ग्रोथसाठी केला, निगेटिव्हच काढणार आहे ना. तुम्ही ते कसं करताय? तर हे चार्ज करून आपण सॉल्ट देत असतो, त्याला मॅजिक सॉल्ट म्हणतात. त्याला चार्ज केलं जातं. त्याला पिंक सॉल्ट देतो आपण, ज्यांचं रिलेशनशिप खराब आहे किंवा एखाद्याचं लग्न जमत नाहीये त्यांच्यासाठी देतो. एखाद्याला बाहेरची बाधा झालेली आहे असं जे म्हणतो, किंवा निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे खूप आहे, बरोबर, त्यांच्यासाठी देतो. एखाद्याचा ओरा हे नाहीये, क्लीन नाहीये, त्यांच्यासाठी देतो. वास्तु दोष आहे तर बाउलमध्ये ठेवून आपण ते 4 रूम मध्ये किंवा 4 कोपऱ्यांमध्ये ते ठेवायला देत असतो. ओके. तुम्ही जर ते सॉल्ट बाथरूम मध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये 2 लवंग, विलायची आणि काळी मिरी घालून ठेवलं आणि आठवड्याला ते बदललं, तर तुम्हाला रिझल्ट असा येईल त्याचा. खूप जास्त निगेटिव्हिटी जर असेल तर आठवड्याभरात त्या मिठाचं पाणी होईल. असं झालंय मॅम, तुम्ही बघितलं असं? हो.
प्रॅक्टिकल आहेत आणि हे सिद्ध सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सांगते. बरोबर आहे. आणि हे कोणीही करू शकतं. कुणी करून बघा. एक्झॅक्टली. करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट येईल. बरोबर आहे. असे काही यंत्र असतात मॅम तुमच्याकडे की ज्यामुळे लक्ष्मी येऊ शकते घरामध्ये, किंवा काही अशा यंत्रांबद्दल काय सांग? येस. यंत्र आपल्याकडे जे आहेत, आता दस महाविद्या मी सांगितलं जसं हिलिंग मॉडेलिटीजमध्ये, तर दस महाविद्या यंत्र पण असतं. त्याच्यानंतर मी स्वतः जे सिद्ध करते ते मेरूचं अष्टलक्ष्मी यंत्र, श्रीयंत्र, ओके, ते स्थिर करून देत असते. बरं. तर अष्टलक्ष्मी म्हणजे काय की 8ही दिशांनी लक्ष्मी का? हा. तर 8ही दिशांनी लक्ष्मी म्हणजे संतती असणं, म्हणजे ती पण एक लक्ष्मी आहे. हो, धनधान्य असणं, ती पण एक लक्ष्मी. लक्ष्मीचे. बरोबर. तुमचं आरोग्य चांगलं असणं, ती पण एक लक्ष्मी. तुमचं सामाजिक स्तर चांगला असणं, ती पण एक लक्ष्मीच आहे. असं. तर हे सगळे 8ही दिशांनी तुमच्याकडे सगळी भरभराट व्यवस्थित होणं, ओके. तर ते श्रीयंत्राच्या मार्फत आपण करून देत असतो. ओके, तर ते यंत्र तुमच्याकडे सिद्ध करून देतो. येस, सिद्ध करून देतो आपण. मॅम तुमच्या हातामध्ये मी बघतोय की क्रिस्टल्स आहेत तुम्ही घातलेले, तर याचा खरंच परिणाम होतो का क्रिस्टलचा? आणि ते जे क्रिस्टल घातले त्याबद्दल सांगा ना, कोणतं क्रिस्टल काय परिणाम करतं? तर माझ्याकडे मी हे 4 ब्रासलेट्स आहेत. ओके. याच्यामध्ये ट्रिपल प्रोटेक्शन एक आहे, याच्यामध्ये पायराइड आहे, नंतर मनी मॅग्नेट आहे आणि लॅपिस लॅझुली एक आहे. तर याचं प्रत्येकाचं तुम्हाला काम सांगते मी. सोलशी कनेक्शन होतं, ओके, निगेटिव्ह एनर्जीशी कनेक्शन होतं. त्याच्यासाठी मला प्रोटेक्शन लागेल म्हणून ट्रिपल प्रोटेक्शन घेतलं. पैसा प्रत्येकालाच पाहिजे पैसा, म्हणून पायराइड घातलेला आहे. बरोबर. मनी मॅग्नेट स्वतःहून माझ्याकडून कुठल्या ना कुठल्या मार्गाने रोज अमाऊंट जी माझी ठरलेली असते की आज मला एवढं इन्कम पाहिजे, ते मॅग्नेट सारखं काम करण्यासाठी मनी मॅग्नेट. ओके. आणि लॅपिस लॅझुली आहे की ज्यांना शनीची 7.5 आहे किंवा शनीची महादशा आहे किंवा तुम्हाला स्टाफ टिकत नसेल, त्यांच्यासाठी तुम्ही लॅपिस लॅझुली घालू शकता. जबरदस्त रिझल्ट आहेत. हो का? येस येस येस. आणि तुम्ही ही देतात का हे? हो, सजेस्ट करतो. तुम्ही हो. म्हणजे कोणी आलं तुमच्याकडे, त्यांना जर वाटते असं की मनीसाठी क्रिस्टल पाहिजे, तर ते तुम्ही त्यांना देतो. हेल्थसाठी असतात, ओके, रिलेशनशिपसाठी असतात. आता रिलेशनशिपसाठी आपण रोज कॉर्ड्स देतो. रोज कॉर्ड्स. त्यांचे समजा चक्र बॅलन्स नाहीयेत, डिस्टर्ब आहेत, तर आपण 7 चक्रा देतो. असे भरपूर आहेत त्याच्यामध्ये प्रकार. ओके, बरेचसे देतात. राईट. तर आता अजून एक पार्ट येतो मॅम की भरपूर मेसेजेस असे येतात ना की ज्यामध्ये लोक बोलतात की आमच्यावर निगेटिव्ह एनर्जी झालेली आहे, किंवा आता मराठी भाषेत बोलतात करणी गेलेली, असं हे झालंय. तर ही निगेटिव्ह एनर्जी काय ऍक्च्युअल मध्ये, की म्हणजे जे एखादा व्यक्ती करतो किंवा नजर लागते अशा गोष्टी म्हटल्या जातात, तर हा पार्ट काय आहे निगेटिव्ह एनर्जीचा, करणीचा किंवा नजर लागण्याचा, आणि तो कसा दूर ठेवू शकतो आपण आपल्यापासून, आणि आपल्या गोष्टींनी म्हणजे जे तुम्ही करतात मॉरॅलिटी, याच्याने तो कसा दूर केला जाईल? बरोबर. आता एनर्जी 2च असतात सर, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग ती कोणी करणी बाधणी येऊ देत, नजर दोषांनी येऊ देत, किंवा तुमच्या स्वतःच्या चुकीच्या विचारांनी येऊ देत, ओके, गोष्ट तर निगेटिव्ह झाली ना. आपल्याला काम काय करायचं आहे, ती आली कशी आहे किंवा काय आहे तो मुद्दा नसून ते रिमूव्ह कसं करायचं आहे त्याच्यावर भर पाहिजे. त्या व्यक्तीला त्याच्यापासून आपल्याला फ्री करायचं आहे. करेक्ट. त्याच्यावर आपण काम करतो. हिलिंग मॉडेलिटीज असतात, नंतर कॅन्डल हिलिंग आपण करत असतो, काही मंत्रविधी असतात आमच्या, काही अजून थोड्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात त्या आम्ही करायला सांगतो. आता इथे ते सांगणं योग्य नाही बाकीच्या गोष्टी, पण ते रिमूव्ह केलं की तुम्हाला रिझल्ट येतात. बरोबर. मग आपण ते हिलिंग मॉडेलिटीज मध्ये असतो त्याचा सांगू शकतो. वनस्पतींचा वापर असतो बऱ्यापैकी याच्यामध्ये. वनस्पती जसं तुम्हाला सॉल्ट सांगितलं, ते सॉल्ट सगळं असं कॉम्बिनेशन करून देतो आणि तो व्यक्ती रिलीफ होतो याच्यात, दूर जातात या गोष्टी त्याच्यापासून. निगेटिव्ह एनर्जी काढल्यावर ती बॉडी न्यूट्रल झाली, सोल न्यूट्रल झालं, मग त्याच्याकडे पॉझिटिव्ह पाठवण्याचं काम, प्लस पॉझिटिव्ह पाठवल्यावर पण त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम, की परत ती निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत यायला नको. म्हणजे नुसतंच निगेटिव्ह एनर्जी काढली आणि काम झालं असं नसतं. निगेटिव्ह एनर्जी काढून न्यूट्रल करणं, न्यूट्रल करून पॉझिटिव्ह पाठवणं, पॉझिटिव्ह करून तुम्हाला प्रोटेक्शन देणं. ओके, इतक्या सगळ्या प्रोसेस. त्यानंतर
तो व्यक्ती पूर्ण त्या गोष्टीतून बाहेर येतो. येस. निगेटिव्ह एनर्जीमुळे काय काय होतं व्यक्तींवर, म्हणजे काय काय तुम्ही असं पाहिलं असेल आता की तुम्हाला असं जाणवलं हा याच्यावर काहीतरी झालेलं आहे, निगेटिव्ह एनर्जी झाली, तर तो कोणकोणत्या प्रॉब्लेम मध्ये फसत जातो मॅम? एक तर सगळ्यात आधी व्यक्ती समोर आली की अस्वस्थ होणार, तो व्यक्ती नाही, आपण स्वतः. हो. येस, की त्याच्या अवतीभोवतीचा ओरा डिस्टर्ब आहे, त्याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे, आपल्याला स्वतःला डिस्टर्ब वाटणं किंवा तो व्यक्ती स्थिर न बसणं, चेहरा काळवणं, डोळ्याखाली काळ होणं, हाताला सारखं घाम येणं, सारखं चलबिचल करणं, विचारांची स्थिरता नसणं, घेतलेल्या निर्णयावर न टिकणं, बिझनेसमध्ये लॉसेस, जॉब सुटणं, रिलेशनशिप चांगले नसणं, हे सगळं हो, तब्येत तुमची वीक होणं, झोप न येणं, हे सगळ्या गोष्टी होत असतात. हे निगेटिव्ह एनर्जीचे तुमचे लक्षण आहे. ज्यांना या गोष्टी होत आहेत अगदी कॉन्टॅक्ट मॅडम करू शकता. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण एखाद्या व्यक्तीला बाहेर काढू शकतो. येस, काढू शकतो. ओके. दशमहाविद्या एक प्रकार आहे मॅम, तर त्याबद्दल काय सांगाल? दशमहाविद्या म्हणजे काय? याच्यामध्ये 2 प्रकार आहेत सर. दशमहाविद्या साधना. साधना खूप मोठी असते आणि आपण तपस्वी नाही आहोत. तपस्वी लोक असतात किंवा तांत्रिक, मोठे तांत्रिक लोक जे असतात ते ती ही साधना करत असतात. आपण रेकी हिलर आहोत. ओके. तर आपण फक्त अंश घेतलेला आहे दशमहाविद्यांचा रेकी मार्फत, की ते सिम्बॉल. रेकी म्हणजे काय? सिम्बॉल. मग हे शाल्विक असू देत, लामा फेरा असू देत किंवा अजून कुठले असू देत, तर प्रत्येक रेकीमध्ये तुम्हाला सिम्बॉल येत असतात. तर ते आपण फक्त देवीच्या मंत्रांनी जो सिम्बॉल तयार झालेला आहे तो सिम्बॉल इथे आपण वापरून त्या व्यक्तीला हील करत असतो. पण ती पण खूप पॉवरफुल गोष्ट आहे दशमहाविद्या रेकी जे आहे. दशमहाविद्या रेकी. येस. आणि दशमहाविद्या साधना वेगळी आहे. मग याच्यामध्ये 10 देवी आहेत. तर मग पहिलं जे आहे तुमची माता काली, नंतर माता तारा, नंतर त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, मातंगी, कमला, अशा बागलामुखी, अशा सगळ्या देवी असतात. आणि प्रत्येक देवीचं जे महत्व, गुणधर्म वेगळा वेगळा आहे. तर मग आता तुम्हाला कुठल्याची गरज आहे किंवा तुम्ही ते जे रेकी करणारे आहेत किंवा ज्यांना माहिती आहे ते सँडविच सिम्बॉल्स करतात, ते देऊन आपण ते समोरच्या व्यक्तीला हील करू शकतो. कोणाचा आर्थिक आहे, कोणाचा मानसिक आहे, कोणाला आजार आहे, बरोबर, असं सगळ्या गोष्टी आपण त्या हील करतो. निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुम्ही पर्टिक्युलर बागलामुखीला जर आवाहन केलं आणि ते सिम्बॉल पास केले तर निगेटिव्ह एनर्जी तुमची जाते. कमलाला जर तुम्ही आवाहन केलं, माता कमलाला, तर ज्यांना फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे ते निघून जातात. माता कालीचं जर तुम्ही आवाहन केलं, तुम्हाला शत्रू आहे, शत्रूचं भय आहे, बरोबर आहे, तर ते तुमचं जातं, तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं माता कालीच्या याच्याने. आणि लक्ष्मीसाठी पण तुम्ही कमलाचं करू शकता, त्याच्यातून बेनिफिट होणार. माता त्रिपुरा सुंदरी एक 16 वर्षाची देवी दाखवलेली सुंदर अशी कन्या आहे. आणि सुंदरता तुमची वाढवण्यासाठी, आकर्षण वाढवण्यासाठी तुम्ही त्या देवीची साधना करू शकता. आणि धुमावती, माता धुमावती एका वृद्ध स्त्रीचं रूप दाखवलेलं आहे, पार्वतीचं, आणि कावळे आहेत, रथ आहे आणि देवीच्या हातामध्ये सूप आहे. ओके. इंडिकेशन असं आहे की ज्या काही माझ्या आयुष्यातल्या चुकीच्या गोष्टी आहेत, सुपामध्ये आपण पाखडतो, धान्य आपल्याकडे येतं आणि पालापाचोळा पुढे जातो, बरोबर, त्याचं ते इंडिकेशन आहे. तर सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळू देत. एक्झॅक्टली. निगेटिव्ह एनर्जीचं एक एक्झाम्पल तुमच्याकडे आलेलं होतं, म्हणजे तुम्ही त्या क्लायंटला, तर त्याबद्दल काय सांगाल ना? निगेटिव्ह एनर्जीचं एक्झाम्पल असं होतं की मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की मला ना आवाज येतात, मी झोपलेलो असताना की उठा 5 वाजले वगैरे, बरं, किंवा अस्वस्थ वाटणं किंवा घरात कोणीतरी सोबत आहे असं कायम वाटणं. काय एज काय असेल त्या व्यक्तीचं? 60च्या दरम्यान असेल, पण हे बरेच वर्षापासून त्यांचं होतं, म्हणजे आजचं नव्हतं, बरेच वर्षापासून होतं. आणि इग्नोर करतो आपण अशा गोष्टी. नाही, त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपाय पण केले, पण ते काही रिमूव्ह त्यांचं झालेलं नव्हतं. ओके. तर मग ते माझ्याकडे आले, मग त्यांना की तुम्ही सुचवा आता काय करायला पाहिजे असं. तर म्हणलं आधी आपण आकर्षित करूयात, आकर्षित मध्ये चेक करूयात एक्झॅक्ट काय आहे. बरोबर. तर दाखवलं त्यांनी, ह्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम होता. आणि घर दाखवलं त्यांचं, छान कौलारू घर होतं, घराच्या शेजारी विहीर होती. आणि तिथे त्यांना वर्णन केलं मी की असं असं मला दिसतंय. म्हटलं हे काय आहे? तर म्हणे आम्ही लहान असताना ह्या घरात आम्ही राहायला होतो बा कोकणात. ओके.
तर म्हणलं ठीक आहे. मग त्या विहिरीच्या तिथे मला आसपास 3-4 एंटिटी दिसल्या. एंटिटीज म्हणजे तुम्हाला आत्मा आत्मे दिसले? हा, आत्मा त्या दिसल्या मला. पण मी इग्नोर केला. म्हटलं हे काय काय सांगतात बघूयात, कारण एकदम आपल्याला सांगणं पण बरोबर बरोबर. त्या तिथपर्यंत ती गोष्ट आल्या की थोडं उलगडतं जरा व्यवस्थित. मग नेमकं ती जी व्यक्ती होती त्यांच्या रूम मध्ये जी खिडकी होती ती ओपन केल्यावर ती विहीर त्यांना दिसायची. ओके. आणि ती त्यांना खूप आवडायची बघायला. विहीर. हा, तो सीन तिथून बघायला असं भरपूर आवडायचं त्यांना आणि ते बघायचे. मग नंतर त्यांनी ते चेंज केलेलं होतं. पण ती एंटिटी जी होती ना एक त्यातली त्यांच्यासोबत आलेली होती, त्यांच्यासोबतच होती ती कायम. आणि मग सकाळी वेळ झाली, 5 वाजले, उठा किंवा काहीतरी आवाज करणं आहे. समजा ती व्यक्ती तो एरिया सोडून बाहेर गेली कुठे, एरिया सोडून, तर त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल होणं, घाम येणं किंवा ती एंटिटी चल घरी आपल्या एरियात जाऊ. बापरे, असं कम्फर्ट झोन. हो, येस 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 असं. आणि झोपेत तर आवाज होणं, आजूबाजूला कोणीतरी आहे, उठवणं, हे कायम. मग रेमेडीज विचारल्या मास्टर्सला, काही माझ्या पण ज्या सिद्ध केलेल्या म्हणा किंवा म्हणतो आपण की पकड असलेल्या रेमेडीज ह्या काम करतात, अशा रेमेडीज त्यांना सांगितल्या. आणि साधारण आता 2 महिने झाले त्यांना बरं वाटतंय. तुमचे ज्या उपाय होते त्याच्याने ते सगळं दूर झालं मॅम ना? हो, दूर झालं. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की जितक्या सगळ्या मोरॅलिटीज आहेत सगळ्यात जास्त कशाचा इफेक्ट पडतो एखाद्या व्यक्तीवर? तसं नसतं सर. व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला काय गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. बरं बरं. सगळ्यांसाठीच क्रॉसिंग काम करेल नाही पॉसिबल असं. तसंच असतं की प्रत्येकाला वेगळं वेगळं आहे की तुमची निगेटिव्ह एनर्जी किती आहे. समजा निगेटिव्ह एनर्जी थोडीशीच आहे, ब्लॉकेजेस जास्त आहे. समजा ना जर निगेटिव्हिटी नाहीये, ब्लॉकेजेस आहे फक्त, बरोबर, किंवा बाधा केलेली आहे कोणी, दिसतेच प्रत्यक्ष बाधा आहे, तर डायरेक्ट त्या गोष्टीला काम करायचं ना. असं वास्तुदोष आहे, तुम्ही त्याला काम करू शकता. ते बघून ते करायचं. प्रत्येक व्यक्तीला वेगळी मॉडॅलिटीज तुम्हाला सूट करणार. करेक्ट. सगळ्यांना सारखं आहे असं नाही, पण सिक्वेन्स जर म्हणू आपण किंवा जास्त असरदार जे म्हणू, जे प्रत्येकाला काहीतरी काम करतं. बरोबर. तर आता लक्ष्मी स्थिर करायचं तर तुम्ही अष्टलक्ष्मी यंत्र, श्रीयंत्र जे आहे ते जर स्थिर केलं तर तुम्हाला रिझल्ट खूप छान आहे, चांगला मिळतो. येस. काही वनस्पती आपल्याकडे आहे, काही नाव घेणार नाही मी आता, तर ते आपण सिद्ध करून देतो, फ्रेम करून देत असतो. तुमच्यासाठी समजा बनवायचं आहे आपल्याला, तर तुमची जन्मकुंडली भोजपत्रावर डाळिंबाच्या काडीने, अष्टगंधाने ती आपण काढतो, सिद्ध करतो. ती वनस्पती त्याच्यावर ठेवून चार्ज करत असतो. ती फ्रेम करून आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी ती देतो. आणि तो जो पैशांचा फ्लो असतो, म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही आजारपणासाठी केलेला असेल किंवा आर्थिकसाठी केलेला असेल, बिझनेससाठी केलेला असेल, व्हॉट एव्हर, राईट, त्यासाठी ते सिद्ध करून देतो आणि ते तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. ग्रेट. याच्यात तुम्ही जेव्हा मोरॅलिटीज सांगत होता तेव्हा तुम्ही हनुमानजींचंही नाव घेतलं, श्रीरामजींचंही नाव घेतलं. तर ते कसं, म्हणजे ते कसं तुम्हाला सांगते मी की जसं आता दस महाविद्या मंत्रातनं आपल्याला सिम्बॉल आलेले आहेत, बरोबर, तसंच यांच्या मंत्रांतनं आपल्याला सिम्बॉल आलेले आहेत. यांच्या मंत्रांमधून आलेले सिम्बॉल आहेत ते आपण यूज करून मग समोरच्या लाईफ मध्ये चेंजेस करत असतो. एक्झॅक्टली. मॅम, थँक्यू सो मच, खूप छान माहिती दिली तुम्ही. तर आता काही लोकांना या मोरॅलिटीज शिकायच्या असतील आणि काही लोक असे असतील की ज्यांना हे सगळे प्रॉब्लेम जे आपण डिस्कस केले हे त्यांना सॉल्व्ह करायचे असतील, तर ते कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि दोघी गोष्टी कशा ते हे करू शकतात? कोर्सेस आहेत आपले, ओके, वेबसाईट पण आहे, वेबसाईटवर सगळे कोर्सेस टाकलेले आहेत, पण तरी सुद्धा माहिती म्हणून मी सांगते. तर आपला आता 10 जूनला आपण आकाशिक रेकॉर्ड्सचा कोर्स जो आहे ऑनलाईन लाईव्ह आहे तो सुरू करतोय. ओके. आणि प्रत्येक महिन्यात एक कोर्स, 15 दिवसात एक कोर्स, डिपेंड त्याचा ड्युरेशन जे आहे ते आपण घेत असतो. याच्यामध्ये आकाशिक आहे, पास्ट लाईफ आहे, लामाफेरा आहे, 10 महाविद्या आहे, महाकाली हिलिंग आहे, करुणा रेकी आहे, उसई रेकी आहे, नंतर श्रीराम रेकी आहे, हनुमान रेकी आहे, एंजल हिलिंग आहे, कॅन्डल हिलिंग आहे, सॉल्ट मॅजिक आहे, वुल्फ मॅजिक आहे, आउल मॅजिक आहे. असे भरपूर कोर्सेस जे आहे आपण घेत असतो. ओके. आणि वेबसाईट कोणती मॅम तुमची? www.
mysticaloccult.com ओके, ही आपली वेबसाईट आहे. ती डिस्प्लेला पण मी लावूनच Yes, येस. आणि वेबसाईटवर जाऊन कोर्स बुक करायचा की नंबर आहे कोणता तुमचा? व्हॉट्सअप नंबर पण मी शेअर करते. व्हॉट्सअपला जरी मेसेज केला कोर्ससाठी हां, तरी चालेल, व्हॉट्सअप थ्रू पण कोर्स जॉईन करू शकतात, वेबसाईट थ्रू पण जाऊन करू शकता. एक्झॅक्टली. याच्या व्यतिरिक्त मॅम तुम्ही वास्तूबद्दल पण काय हो, एनर्जी जर चेक करायची असेल तर वास्तू आपण बघतो. मग ती फॅक्टरी असू देत, तुमचे कामाचं स्थान असू देत किंवा घर असू देत, तिथली एनर्जी बॅलन्स करण्याचं सुद्धा आपण विजिट करत असतो त्याच्यासाठी. ओके, येस. चालेल मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली आणि याचा लोकांच्या लाईफवर परिणाम होईलच की काही ना काही ते जे प्रॉब्लेम्स फेस करतात तर ते सॉल्व्ह होऊन ते त्यांचं लाईफ चांगलं जगू शकते. तर तुझं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल. Yes. लोकांपर्यंत पोहोचायला नक्कीच मदत होईल. येस. थँक्यू व्हेरी मच.